Hello students, in today's session we are about to discuss how to draw the drawing sheet. So as far as the term work is being concerned, for the first chapter projection of point and for the first chapter introduction to drawing, we have introduced one assignment. It was based on drawing A to Z letters, drawing 0 to 9 numbers into 20 by 24 by 24 dimensions. Then this assignment is associated with drawing a front view and top view of an object in which there is a correct representation or demarcation of different types of lines. This was the second figure. And third figure was the tabular form, in which the type of line, then its significance and correct drawing of that line and its application. So this part was there in the tabular form. So these three things we consider as a assignment number 1. आता दुसरी असाइनमेंट त्याला आपण शीट असं म्हणणार आहोत. सेकंड शीट आता आपण काढणार. आता ही सेकंड शीट आपण जी काढायची ती ड्रॉइंग शीट वर काढायची. आता ड्रॉइंग शीट आपल्याकडे अवेलेबल नसते, ती आपल्याला स्टोअर मधून बाहेर आणावी लागते. आता जनरली या ड्रॉइंग शीट वरती आपण आपली दुसरी असाइनमेंट म्हणजे काढणार आहोत आणि त्याचं नाव आहे, त्याचं टायटल आहे प्रोजेक्शन ऑफ लाईन्स. काय नाव आहे त्याचं? प्रोजेक्शन ऑफ लाईन्स. आणि पहिली जी असाइनमेंट तुम्ही स्केचबुक मध्ये काढलेली आहे त्याचं टायटल होतं लाईन्स अँड लेटरिंग. काय टायटल होतं? लाईन्स अँड लेटरिंग. कुठेही डिनोट झालं नसेल तर प्लीज नोट डाऊन करून ठेवा. पहिली असाइनमेंटचं टायटल होतं लाईन्स अँड लेटरिंग आणि दुसरं आता शीटच्या फॉर्म मध्ये जे आहे तिचं टायटल आहे, काय सांगितलं मी टायटल? प्रोजेक्शन ऑफ लाईन्स. ओके. आता प्रोजेक्शन ऑफ लाईन्स मध्ये पोझिशन्स ऑफ लाईन्स आपण सगळ्या स्टडी केलेला आहोत. आता या शीट साठी मी तुम्हाला एकूण 3 प्रॉब्लेम देणार आहे. हे तिन्ही प्रॉब्लेम आणि त्याचं स्टेटमेंट आणि त्याचं सोल्युशन हे मी तुम्हाला आपल्या ग्रुप वरती फोटोज किंवा पीडीएफ फाईलच्या माध्यमातून शेअर करणार. म्हणजे तुमच्याकडे तो प्रॉब्लेम लिखित स्वरूपाचा आहे आणि त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन ही तुमच्या समोर असणार आहे. लक्षात आलं? ते पीडीएफ किंवा तो फोटो तुम्ही ओपन अप करायचा आहे आणि तो प्रॉब्लेम आपल्याला अलॉंग विथ द सोल्युशन आपल्याला शीट वर काढायचा. बरोबर? आता शीट म्हटल्यानंतर ब्लॅकबोर्ड वरती तुम्ही रेफर करा. एक नॉमिनल शीट साइजचा लेआउट मी इथे काढलेला आहे. आउटर लाईन त्याची काढलेली आहे आणि इनर लाईन मी येलोच्या मुद्दाम काढलेली आहे. त्याला आपण आतला बॉर्डर लाईन म्हणतो. तर तुम्हाला ही शीट प्रिंटेड फॉर्म मध्ये तुम्हाला मिळू शकते. बरोबर आहे? सगळीकडे सगळ्या स्टोअर्स मध्ये ड्रॉइंग शीट हा इम्पिरियल साइज, तर त्या साइजची शीट तुम्हाला काय करू शकते? बाजारामध्ये मिळू शकते. या शीटचा फॉर्मॅट तुम्हाला मी इथे दिलेला आहे. या शीटच्या बॉर्डर लाईनच्या ठिकाणी इथे उजव्या कोपऱ्यात इथे तुम्हाला एक बॉक्स दिसतोय. हा बॉक्स म्हणजे टेम्पलेट बॉक्स आहे त्याचा. आता ह्या बॉक्स मध्ये या पहिल्या रखान्या 2 बोटांमध्ये मी धरलाय तो भाग आहे. इथं शीटचं टायटल लिहिणं अपेक्षित असतं आणि शीटचं टायटल आपण दिलंय प्रोजेक्शन ऑफ लाईन्स. त्याचं स्पेलिंग तुम्हाला मी इथं लिहून दाखवतो. हे सगळं कॅपिटल लेटर मध्ये तिथं लिहावं लागतं. PROJECTION प्रोजेक्शन ऑफ लाईन्स. हे जे टायटल आहे हे टायटल इथे येणार आहे आणि ह्या टायटलची फॉन्ट साइज आहे, या टायटलची फॉन्ट साइज आहे 8 by 8 mm. अर्थ असा आहे त्या शब्दाची लांबी प्रत्येक आणि त्याची उंची हे 8 मिलीमीटर असायला पाहिजे. बरोबर? त्यासाठी काय करावं लागेल तर 2 अशा पेंट रेषा माराव्या लागतील आणि याच्यावरती पहिला मी पी काढणार आहे प्रोजेक्शनचं. तर त्या पी ची ही जी लांबी आहे, या पी ची ही पी ची लांबी 8 मिलीमीटर भरलेली आहे आणि ही जी उंचीच्या 2 रेषा काढलेल्या आहेत पी त्या पण 8 मिलीमीटर मध्ये भरलेल्या आहेत. अशा पद्धतीनं याचं जे टायटल आहे प्रोजेक्शन ऑफ लाईन्स PROJECTION असं काढायचं. आता हाईट तर कंपल्सरी 8 मिलीमीटर पाहिजेच, पण या बॉक्सच्या स्पॅनच्या लेंथचं बरोबर जजमेंट घ्यायचं आणि प्रपोर्शनेटली तो शब्द इथं बसला पाहिजे. मग कदाचित तुम्हाला हे 8 मिलीमीटरचं थोडं
थोडंसं कॉम्प्रोमाइज करायला लागलं तरी चालतं. 1 मिलीमीटर मध्ये, 2 मिलीमीटर मध्ये, म्हणजे 8/6 to 8/8 mm मध्ये कॉम्प्रोमाइज करून, कारण लेंथ मोठी आहे ना त्याची, तर हे तुम्ही काढू शकता. पण डोंट फॉरगेट टू कीप इट्स हाईट इक्वल टू 8 मिलीमीटर. समजलं का? तर अशा पद्धतीने इथं बरोबर तुम्ही काय करायला पाहिजे, याचा सेंटर काढायला पाहिजे आणि या सेंटरच्या वरती 4 मिलीमीटर आणि खाली 4 मीटर अशा दोन लाईन काढून त्या दोन लाईन मध्ये 8 मिलीमीटरचा स्पेस ठेवून इथून सुरुवात करायची आणि इथं तुम्ही हे सगळं प्रोजेक्शन ऑफ लाईन्स असा शब्द इथं बसवायचा आहे. लक्षात ठेवा, सगळे शब्द आपल्याला याच्यामध्ये बसायला पाहिजे. असं होता कामा नये की प्रोजेक्शन ऑफ इथं पण बसताना लाईन्सला जागाच राहिली नाही. You have to adjust, you have to accommodate the whole title of the sheet in this portion. त्याचा फॉन्ट साइज झाला 8/8. त्याच्यानंतरचा खालचा जो रो असतो त्याच्यामध्ये तुमचं शक्यतो नाव लिहिणं अपेक्षित असतं. बरोबर आहे? आता काय होते गंमत सांगतो, प्रत्येक दुकानात वेगळ्या वेगळ्या शीटची साईज एक असते, पण त्याचा जो टायटल ब्लॉक असतो त्यातले रखाने वेगळे वेगळे असतात. बरोबर आहे? त्यामुळं तुम्ही जर आपल्या कॉलेजमधून स्टोअर्स, आपण जेव्हा ऑफलाईन जर असतो आणि तुम्हाला जर स्टोअर्स मधलं शीट तुम्हाला घ्यायला लावली असती, तर मी प्रत्येक रखान्यात पर्टिक्युलरली काय लिहायला पाहिजे हे मी तुम्हाला सिग्निफिकंटली सांगू शकलो असतो. पण मित्र, अजून तरी काय आपल्याला त्याच्यावरती विचार करता येत नाहीये. त्यामुळे शीट तर अवेलेबल करा आणि नेमप्लेट मध्ये टायटल लिहायचं आणि खालचा जो रो असतो त्याच्यामध्ये तुमचं पूर्ण नाव लिहायचं आहे आणि त्या नावासाठी 4x4 mm फॉन्ट वापरायचा. म्हणजे हे प्रोजेक्शन ऑफ लाईन्स टायटल झालं. तुमचं नाव समजा असेल तर पाटील संदीप, तर 4x4 mm ची लाईन काढायची आणि या लाईन मध्ये PATIL पाटील. समजा संदीप अनंता नाव असेल तर पाटील यस घाला, डॉट द्या आणि यस ए असं टायटल तुमचं नाव म्हणून इथं लिहायचं दुसऱ्या रो मध्ये. बरोबर? आणि मग एवढं लिहिल्यानंतर लक्षात आलं का, इथं तुम्हाला कोपऱ्यामध्ये इथं 2 कॉलम असतील किंवा 1 कॉलम असेल. लक्षात आलं की? तर या ठिकाणी तुम्ही तुमचा रोल नंबर लिहिणं गरजेचं आहे. याची मी फॉन्ट साइज तुम्हाला परत सांगतो. याची फॉन्ट साइज आहे 4x4 mm. अर्थ असा आहे, शब्दाची लांबी 4 आणि शब्दाची उंची पण किती पाहिजे, 4 पाहिजे. आणि मग इथं उजव्या कोपऱ्यात इथं छोट्याशा भागांमध्ये अगदी एक्स्ट्रीम कॉलमला लागून जो हा नंबर मिळतो तुम्हाला, तिथं तुमचा रोल नंबर घालायचा. बरोबर आहे? आता तुमचा रोल नंबर जो आहे तो आपला 2020 सालचा आहे, त्यामुळे 20-21-01 असा काहीतरी तुमचा रोल नंबर असेल तर तो रोल नंबर तुम्ही इथं लिहायचा. फक्त रोल नंबर तिथं नंबर टाकायचा तुम्ही. लक्षात आलं? तर अशा पद्धतीने या कॉलम मध्ये तुम्ही तुमचा रोल नंबर त्याच्यामध्ये टाकायचा. ओके? आता रोल नंबर टाकत असताना तो फक्त पेनाने टाकायचा. एकच कॉलम असा आहे की जो पेनाने भरायचा. ओके? कारण का, तर आपल्या नंतर सबमिशनच्या वेळेस शीट्स गायब होतात कुठेतरी, कुठेतरी विद्यार्थी कुठलीतरी कुणाची तरी शीट चोरून नेतो, असे वाईट अनुभव येतात. आणि तसं होऊ नये म्हणून नंबर फक्त हा 4x4 mm मध्ये टाकायचा. समजा नंबर माझा असेल 20-21-01, तर मी 20-21-01 हा नंबर मी पेन न लिहायचा. याचा सुद्धा फॉन्ट जो आहे तो 4x4 mm मध्ये आहे आणि याला प्रेफरेबल इंक आहे. इंक म्हणजे पेनाने लिहायचा, बाकी कुठेही पेन वापरायचा नाही. मित्र लक्षात ठेवा, ड्रॉइंग शीट वरती ऍक्च्युअली पेन वापरायचाच नसतो, पण असा गोंधळ शीटच्या बाबतीत होतो म्हणून आम्ही नंबर तेवढा तुमचा पेनाने लिहायला लावतो. कारण मुलं काय करतात, शीट दुसऱ्याची घेतात, इरेजरनं खोडतात आणि आपला नंबर टाकतात. म्हणजे कष्ट करणारा मुलगा वेगळाच असतो आणि मग शेवटी शीटचा फायदा घेणारा, चोरून शीट वापरणारा विद्यार्थी आपल्याला बरोबर सापडत नाही. मग त्याच्यापेक्षा आम्ही एक नियम पाळतो इथं की आपला बैठक क्रमांक म्हणजे रोल नंबर जो आहे तो त्या विद्यार्थ्यांनी सरळ कशाने टाकायचा, बॉल पेनने टाकायचा. आता ह्या पुन्हा नेम प्लेट बद्दल मी सगळा गोष्वारा सांगतो. पहिला जो रो आहे नेम प्लेटचा त्याच्यामध्ये टायटल आहे शीटचं. शीटचं टायटल आहे प्रोजेक्शन ऑफ लाईन्स. हे 8x8 mm मध्ये प्रेफरेबल म्हटलंय. हाईट 8 ठेवा, लेंथ त्याची 8 पेक्षा थोडी कमी झाली, 6 झाली तरी काही त्याच्यामध्ये डझंट मॅटर. तर अशा पद्धतीनं टायटल झालं. त्याच्यानंतरच्या खालच्या रो मध्ये मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही काय लिहा, तर तुमचं नाव लिहा. नाव लिहिताना पहिला सरनेम आहे, नंतर इनिशियल्स लिहायचे. पाटील यस ए, संदीप आनंद असं नाव असेल तर यस ए. त्याचं लेटरिंग 4x4 mm मध्ये पेन्सिलच वापरायचे आहे.
आणि नंतर इथं शेवटचे जे कॉलम आहे त्याच्यामधला एक्स्ट्रीम राईट साइडचा जो कॉलम आहे त्याच्यात तुमचा रोल नंबर 4x4 mm मध्ये पेनाने तुम्ही काय करायचं आहे लिहायचं. अशा पद्धतीनं ही शीटचं पहिल्या शीटचं जे टायटल ब्लॉक आहे तो तुम्ही पूर्ण करायचा. बाकीचं अजूनही खूप काही याच्यात लिहायचं असतं, पण आता सध्या ऑनलाईन सेशन्स मध्ये सगळ्या इन्स्ट्रक्शन दिल्या तर थोडं कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. तर एवढ्या तीनच घटकांचं नोंद जी आहे ती तुम्ही इथं नेमप्लेट वरती करा. ओके. आता यानंतर मी तुम्हाला सांगितलं या शीटला प्रोजेक्शन ऑफ लाईन्स आपण टायटल दिले. याच्यामध्ये आपल्याला तीन प्रॉब्लेम काढायचे. तीन प्रॉब्लेम कुठे काढायचे आहेत तर आता हा जो उर्वरित सगळा ब्लँक स्पेस मिळालेला आहे आपल्याला, या ब्लँक स्पेसला आपल्याला वापरायचं. सगळ्यात पहिला या शीटचे दोन मधोमध पट्टीनं आणि पेन्सिलनं असे व्हर्टिकली दोन पार्ट करा. असे दोन भाग करा. हे दोन भाग केल्यानंतर पहिल्या भागाचे परत दोन भाग करा. पहिल्या भागाचे परत दोन भाग आणि याच्यामध्ये प्रॉब्लेम नंबर फर्स्ट तुम्ही लिहिणार आहात, याच्यामध्ये प्रॉब्लेम नंबर सेकंड लिहिणार आहात आणि याच्यामध्ये तुम्ही प्रॉब्लेम नंबर 3 लिहिणार आहात. तीन प्रॉब्लेमची विभागणी तुम्हाला कळालेली आहे. आता ह्या तिन्ही प्रॉब्लेम त्याचं स्टेटमेंट आणि त्याचं सोल्युशन परत एकदा मी सांगतो, तुम्हाला ग्रुप वरती पीडीएफ फाईल किंवा त्याचा फोटो शेअर होणार आणि ते प्रॉब्लेम रीड करायचे, कसे सोडवलेत ते बघायचे आणि सोडवलेलेच प्रॉब्लेम तुम्ही इथं काढायचे आहेत. लक्षात घ्या, हे काढण्यासाठी तुम्हाला सोल्युशन दिले त्यामुळे तुमच्या कमीत कमी चुका काढताना होणं अपेक्षित आहे. मला आता काय करायचं याच्यामध्ये, समजा मी पहिला प्रॉब्लेम निवडला तर पहिल्या प्रॉब्लेमचं जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट इथं 4x4 mm मध्ये लिहायचं आहे. इथं बघा 4x4 mm चं मार्किंग करायचं आहे असं आणि या 4x4 mm च्या लाईन्स मध्ये आपल्याला त्या प्रॉब्लेमचं स्टेटमेंट लिहायचं आहे. आता मी इथं साधारणपणे 3 लाईन्स 4x4 mm च्या अंदाजाने मारतोय, बरोबर. आता इथं माझा प्रॉब्लेम नंबर 1 येणार आहे. प्रॉब्लेम नंबर 1 मी इथं नाव दिलं. हा, मग याच्यामध्ये समजा प्रॉब्लेमची सुरुवात असेल द लेंथ ऑफ लाईन असं असेल शब्द, तर मी इथं THE कॅपिटल लेटर मध्ये लेंथ LENGTH द लेंथ ऑफ लाईन असं स्टेटमेंट आहे. हे लेटरिंग मला एक्सपेक्टेड आहे तुम्ही 4x4 mm मध्ये करायचं. हे लेटरिंग करत असताना मित्र पट्टीचा वापर करायचा आहे, पेन्सिलचा वापर करायचा आहे, हातानं लेटरिंग करायचं नाही. आता तुम्हाला मी काढत असताना चॉक स्ट्रेट पे काढलंय फ्री हँड, तुम्ही फ्री हँड काढायचं नाही. यू हॅव टू मेक यूज ऑफ स्केल. तर छोटी स्केल वापरून हे टी चा व्हर्टिकल लाईन, टी ची आडवी लाईन हे सगळं असं पट्टीने आपल्याला काढायचं आहे. या प्रॉब्लेमचं स्टेटमेंट इथं संपलं की या प्रॉब्लेमचा हा जो उर्वरित भाग आहे या भागामध्ये आपल्याला त्याचं सोल्युशन काढायचं. तर त्यासाठी आपण लाईनचे तीन व्ह्यूज काढणार आहोत. लक्षात, त्यामुळे XY लाईन तुमची इथं आली, इथं व्हर्टिकल प्लेन आली, इथं हॉरिझॉन्टल प्लेन आली आणि इथं व्हर्टिकल X1 Y1 प्लेन आली. दिस इज X1 Y1 आणि इथं ओरिजिन आहे. मग तुम्हाला दिलेल्या लाईनच्या प्रॉब्लेमचं जर सोल्युशन असेल तर ते सोल्युशन इथं काढायचं. समजा तुम्हाला दिलेली लाईन जी असेल ती इन्क्लाइन टू HP असेल तर साधारणपणे मी तुम्हाला अंदाजे सांगतोय हेच सोल्युशन असेल असं नाही. इथं त्याचा फ्रंट व्ह्यू येईल, इथं त्याचा टॉप व्ह्यू येईल आणि इथं त्याचा साइड व्ह्यू येईल. मी मुद्दाम सगळे कन्व्हेन्शन्स फॉलो करतो की फ्रंट व्ह्यू मधली आपली लाईन हा त्या लाईनचा फ्रंट व्ह्यू येईल. याला नाव सपोज आपण A' B' देतोय. या लाईनचा टॉप व्ह्यू जो आहे तो समजा इथे येईल, याला आपण A आणि B नाव देतोय आणि या त्याचा साइड व्ह्यू आहे, हा साइड व्ह्यू समजा इथे येईल असा. तर याला आपण नाव देतोय B', A'. इथं आपण याला फ्रंट व्ह्यू म्हणतो, याला आपण टॉप व्ह्यू म्हणतो आणि याला आपण म्हणतो लेफ्ट हँड साइड. बघा, अशीच लाईन येईल असं नाहीये, पण मी सांगायला लागलोय कसा फ्रंट व्ह्यू काढायचा, कसा टॉप व्ह्यू काढायचा, कसा साइड व्ह्यू काढायचा. तर अशा पद्धतीने जागेची व्यवस्थित विभागणी करून फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साइड व्ह्यू याच्यामध्ये काढायचे. यामध्ये लाईनचा फ्रंट व्ह्यू, लाईनचा टॉप व्ह्यू, लाईनचा साइड व्ह्यू फक्त गडद पाहिजे, डार्क पाहिजे.
XY आणि X1 Y1 सुद्धा डायरेक्ट काढायचे. बाकी हे जे काही प्रोजेक्टर्स येतात, फ्रंट व्ह्यू वरनं टॉप व्ह्यू काढला, टॉप व्ह्यू वरनं साइड व्ह्यू रोटेट केला, ह्याच्या मधल्या लाईन्स आहेत, त्या मधल्या लाईन्स खूप थिन लाईन्स काढायच्या. म्हणजे ऑब्झर्व्हरला बघितलं की फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि साइड व्ह्यू एवढ्या तीनच गोष्टी त्याच्यात हायलाइट व्हायला पाहिजे. असं होता कामा नये की सगळं डार्क आणि डिस्बट काढलेलं आहे. लेटरिंग मध्ये मी सांगितलं हे सगळं लेटरिंग 4x4 mm मध्ये कॅपिटल मध्ये स्केल न करायचं. फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू, साइड व्ह्यू हे सुद्धा लिहायचं आहे आपण. XY लिहायचं आहे, X1 Y1 लिहायचं आहे, VP HP हे दोन्ही गोष्टी लिहायच्या. त्याच्यामध्ये अँगल असेल तर याच्यातला अँगल सुद्धा तुम्ही थीटा म्हणून मेन्शन करायचा आहे. आणि इन्क्लाइन टू HP आहे तर याचा थीटा किती असतो, 45 डिग्री असेल तर तो 45 डिग्री लिहायचा आहे. ही ट्रू लेंथ असेल, समजा ट्रू लेंथ दॅट इज इक्वल टू 50 तर ते इथं मेन्शन करायचं आहे. म्हणजे मला सांगायचं आहे की इथं जे जे काही नोटेशन्स आपण शिकलेलो आहोत, ही टॉप व्ह्यू लेंथ आहे तर ही टॉप व्ह्यू लेंथ आहे ती इथं द्यायला पाहिजे. तर असं नॉमेनक्लेचर सोल्युशनचं आपलं यायला पाहिजे. आणि म्हणून हा सेपरेट मी व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर करतोय. मित्रांनो, तुम्ही आमच्या डायरेक्ट संपर्कामध्ये नाही आहात, त्यामुळे आपल्याला कम्युनिकेशन हे ऑनलाईनच्या माध्यमातून आहे. आणि त्यावेळेस सगळ्या सूचना स्वयंस्पष्टपणे जर तुम्हाला माहिती असतील तर आपल्याला काय काढायचं आणि कसं काढायचं हे व्यवस्थित कळलं पाहिजे. आणि म्हणून हा लेआउट काढून याच्यामध्ये काय एक्सपेक्टेड आहे हे मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करतो. तर अशा पद्धतीने मला सोल्युशन जे आहे आणि प्रॉब्लेमचं स्टेटमेंट या फॉर्मॅट मध्ये पाहिजे. पुन्हा 2 नंबरचा प्रॉब्लेम इथे काढत असताना त्याचं स्टेटमेंट 4x4 mm मध्ये लिहा आणि त्याच्या खाली मी जसं सोल्युशन काढलंय तसं सोल्युशन काढा. एरोज फिल अप केलेले आहेत बघा, 1:3 प्रोपोर्शन मध्ये एरोज सुद्धा भरलेले काढायचे. म्हणजे थोडक्यात आपण लाईन्स आणि लेटरिंग मध्ये जी काही टेक्निक्स आत्मसात केलेली आहेत ती सगळी इथं आपण लिहायची. अशा पद्धतीनं दुसऱ्या प्रॉब्लेमचा स्टेटमेंट त्याचं सोल्युशन इथे येईल. आणि या पानावरती इकडच्या भागावरती फक्त तिसऱ्या प्रॉब्लेमचं स्टेटमेंट आणि तिसऱ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन. अशा पद्धतीनं या सर्व जागेची आकारणी करायची आहे. आणि त्याच्यातून आपल्याला आपली असाइनमेंट नंबर 2 म्हणजेच आपली शीट, ड्रॉइंग शीट ती आपल्याला याच्यामध्ये काय करायची आहे, काढायची. ओके. तर शीटचं टायटल, शीटचं फॉन्ट साईज किती असणार, नाव कायचं काढायचं त्याची फॉन्ट साईज, पुन्हा रोल नंबर कशा पद्धतीने लिहायचा आहे आणि प्रॉब्लेम ओव्हरऑल कशा पद्धतीने शीटवर सोडायचा त्याच्या गाईडलाईन्स तुम्हाला दिलेल्या आहेत. तर ह्या शीटचं काम आपण करायचं आहे. या शीटची एक डेट असते, आपण स्टार्टिंग डेट याची लिहितो. तर 16 तारीख याच्यामध्ये येते आपली साधारणपणे, बरोबर, कारण 16 तारखेला आपला प्रोजेक्शन ऑफ लाईन सगळा संपतोय, बरोबर. तर 16 तारखेचा व्हिडिओ तुमचा झाल्यानंतर मी हा व्हिडिओ तुम्हाला जो शेअर होणार आहे त्याच्यामध्ये त्याची स्टार्टिंग डेट जी आहे ती 16 देणार आहे. ओके. आता ती कुठे मेन्शन करायची, तर इथं तर डेटचा कॉलम आहे का नाही माहिती नाहीये, पण तुम्ही कुठेतरी बाजूला नोंदवून ठेवा की बाबा ह्याची डेट आपल्याला साधारणपणे 16 तारीख आहे. आता हे सगळं कंप्लीट करायचं आहे, म्हणजे ड्रॉइंग शीट विकत आणायची आहे, त्याच्यावरती हे सगळं ड्रॉइंग काढायचं आहे आपण. आणि कंप्लीट केलेली शीट गुगल क्लासरूमला तुम्हाला रजिस्टर व्हायला मी सांगितलेलं आहे. तर गुगल क्लासरूम मध्ये असाइनमेंट नावाचा एक तुम्हाला ऑप्शन येतं. आणि ह्या असाइनमेंटच्या ऑप्शन मध्ये पहिली असाइनमेंट आहे त्याचे 3 फोटो काढतोय आपण. पहिला फोटो जो आहे त्या असाइनमेंट मध्ये तो A to Z आणि 0 to 9 नंबरचा काढायचा आहे. दुसरा फोटो जो आहे तो फोटो त्या फिगरचा फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू काढायचा आणि तिसरा फोटो जो आहे तो त्या टॅब्युलर फॉर्मचा काढायचा. असे 3 फोटो जे आहेत ते एकत्रितपणे असाइनमेंट नंबर 1 म्हणून या गुगल क्लासरूमला तुम्ही अपलोड करायचे आहेत. आणि आत्ताचा जो विषय आहे तो म्हणजे तुमची असाइनमेंट नंबर 2 आहे. आणि त्यासाठी ही शीट काढल्यानंतर या शीटचा एक फोटो काढायचा आहे आणि हा एकच फोटो असाइनमेंट नंबर 2 म्हणून गुगल क्लासरूमला असाइनमेंट मध्ये तुम्हाला अपलोड करायचा. ओके. अशा पद्धतीनं बाय द एंड ऑफ प्रोजेक्शन ऑफ लाईन आपल्याकडे 2 असाइनमेंट तुमच्या जमा झाले असतील गुगल क्लासरूम वरती. समजलं. तर ही सूचना तुम्ही लक्षात ठेवा. आता तुमची असाइनमेंट नंबर 1 कंप्लीट झाली असेल असं मी ग्राह्य धरतो. त्याचे फोटो काढायचे एकत्रितपणे आणि ते असाइनमेंट नंबर 1 म्हणून अपलोड करायचे. आणि असाइनमेंट नंबर 2 ला एकच शीट आहे, कंप्लीट काढायची ती शीट आणि तिचा फोटो तुम्ही अपलोड करायचा. लक्षात आलं. तर अशा पद्धतीनं असाइनमेंट नंबर 2 म्हणजेच आपली शीट जी आहे प्रोजेक्शन ऑफ लाईन्स, तर ते कशा पद्धतीनं शीट काढून ती अपलोड करायची आहे, सबमिट करायची आहे याबाबतच्या सर्व मार्गदर्शक सूचना मी तुम्हाला याच्यामध्ये दिलेल्या आहेत. आणि पर्टिक्युलरली याच्यामध्ये लेटरिंग, फॉन्ट साइज आणि हे डायमेन्शन टेक्निक्स याचा काटेकोरपणे अवलंब झाल्याचं मला दिसलं पाहिजे. तर तुम्ही याबाबत
तुमच्या सगळ्या ज्या कॉन्सेप्ट किंवा काही गोष्टी मनामध्ये होत्या की सबमिशन आपल्याला कसं करायचं, कुठं करायचं, त्या सगळ्या या व्हिडिओच्या द्वारे क्लिअर होणार आहे. आणि त्या पद्धतीनं तुम्हाला हा व्हिडिओ तुम्ही बघितल्यानंतर ताबडतोब हे काढायला घ्यायचं आहे ड्रॉइंग आणि 2 दिवसामध्ये ताबडतोब त्याला सबमिट करायचं. सध्या मी यांच्या सबमिशनच्या डेट्स अजून तुम्हाला लावलेल्या नाहीये, त्यामुळं साधारणपणे मी तुम्हाला याच्या डेट सुद्धा लावणार आहे की याच्या नंतर कुणाचा अपलोड झाला असेल ड्रॉइंग तर ते चेक केलं जाणार नाही. लक्षात आलं. पण आपली सुरुवात आहे आणि या सुरुवातीला थोडासा तुम्हाला अवधी द्यायला पाहिजे हे सगळं काढायला. हे मला समजतंय, अजून तुम्ही प्रॅक्टिस झालेला नाही आहात, त्यामुळे शक्यतो मी तुम्हाला ह्याला कट ऑफ डेट तुमची लावलेली नाही. पण माझे या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगणं आहे की तुम्ही हे लवकरात लवकर पहिल्यानंतर व्हिडिओ इमिजिएट नेक्स्ट डेज मध्ये 2 डेज मध्ये हे सगळं सबमिशन कंप्लीट करायला पाहिजे आणि त्यानुसार मग मी तुम्हाला त्याची सबमिशन डेट पण डिस्प्ले करत जाईल. ओके, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.